मी विनंती करतो प्रथमतः आपण प्रतिमा पूजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पूजन करून या कार्यक्रमाचा श्री गणेशा करूयात। आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण केला जातोय। एकदा मोठ्याने आवाज येऊयात, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा। महामानवांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे। धन्यवाद साहेब। यानंतर सदानंद मोरे सरांचा इथे सन्मान होणार आहे। सदानंद मोरे सर मराठी लेखक, कवी, नाटक कीर्तनकार। मी राजसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की साहेब आपण डॉक्टर सदानंद मोरे यांचा सत्कार करावा। आदरणीय राजसाहेबांच्या शुभ हस्ते डॉक्टर सदानंद मोरे यांचा सन्मान होतोय। जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूयात। आपल्या या अभिजात मराठी भाषेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या लेखणीच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून, प्रवचन, कीर्तन या माध्यमातून सहजपणे महाराष्ट्रात पोहोचण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून सुरू आहे। जोरदार टाळ्या डॉक्टर आदरणीय सदानंद मोरे सर। यानंतर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार शहराध्यक्ष सचिन चिखले व शहर कार्यकारिणी यांच्यातर्फे होणार आहे। तर मी सर्वांना विनंती करतो की साहेबांचा सत्कार करण्यासाठी आपण इथे उपस्थित राहायचं। आणि पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं या 19व्या वर्धापन दिनी आदरणीय राजसाहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय। टाळ्या वाजल्या पाहिजेत, जोरदार विनंती राहील। तमाम मनसैनिकांच्या साक्षीनं फोटोग्राफर दादा समोर प्रेस सुद्धा आहे, प्रेसला पण फोटो घ्यायचे। आपण थोडं एक अँगल द्या, त्यांनाही फोटो घेता येतील। शहराच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सन्मान होतोय। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि यात महाराजांनी वापरलेले शस्त्र हे देऊन महाराजांचा या ठिकाणी सन्मान केला जातो। यानंतर महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्याचा नकाशा, त्यात असणारी विविधता ही देखील एक आकर्षक प्रेमदेव साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। पुन्हा एकदा आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करूया। टाळ्या वाजवूया जरा जोरदार। यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष तथा नेते अमितजी ठाकरे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी क्षमासवी दोनच सत्कार होणार आहे। यानंतर मी शहर अध्यक्ष सचिन भाऊ चिखले यांना विनंती करतो की आपण प्रस्तावना करायची आहे। हा वर्धापन दिन सोहळा चिंचवडमध्ये व्हावा म्हणून सचिन भाऊंनी आग्रहाची भूमिका घेतलेली होती। तर सचिन भाऊंनी या आग्रहाची भूमिका घेतल्यानंतर साहेबांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल साहेब आम्ही आपले मनस्वी आभारी आहोत। सचिन भाऊ चिखले यांना मी विनंती करतो की आपण प्रस्तावना करावी। सचिन भाऊ चिखले। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय राजसाहेब, आदरणीय मनसेचे सर्व नेते, आदरणीय वहिनी साहेब, आदरणीय अमित साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी, मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो। आज पक्षाचा 19वा वर्धापन दिन आणि हा वर्धापन दिन आदरणीय राजसाहेबांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्हाला दिला, त्याबद्दल आदरणीय साहेबांचं त्याचप्रमाणे सर्व मनसे नेत्यांचं मी मनापासून हार्दिक आभार मानतो। साहेब, ज्यावेळेस आम्ही आपल्याकडे आलो आणि आम्ही आपल्याला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये वर्धापन दिन साजरा करावा अशी विनंती केली, आपण
लगेच त्याला होकार दिला त्याबद्दल सर्व मनसेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मी आपला आभार मानतो. गेले 15 ते 20 दिवस माझ्याबरोबर सर्व माझे मनसैनिक पदाधिकारी 15 ते 20 दिवस सर्व कष्ट करून या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित होते आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे वातावरण दिसतंय त्या वातावरणामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य आहे. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये हा 19वा वर्धापन दिन होतोय. तो आमच्या सर्व पिंपरी चिंचवड शहराच्या वासियांच्या वतीने मी आलेल्या पूर्ण मनसैनिकांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सचिन भाऊ. प्रत्येक कार्यकर्त्याला अध्यक्षासारखंच वागणूक देऊन सोबत ठेवून काम करणारे आमचे सचिन भाऊ, आम्हाला या कार्यक्रमासाठी त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन झालेलं आहे. यानंतर मी नेते अनिलजी शिदोरे सरांना विनंती करतो की सर आपण मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. मी काही ते मार्गदर्शन करण्यासाठी उभा नाही आहे. आजचे जे मार्गदर्शक डॉक्टर सदानंद मोरे यांची ओळख करून द्यायला मी इथे उभा आहे. त्याच्या अगोदर सर्वांना आपल्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त अत्यंत मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं म्हणजे मोरे सरांची ओळख, डॉक्टर मोरे सरांची ओळख ही फार करून देण्याची महाराष्ट्राला गरज नाही. कारण ज्यांना राजकारणात काही अतिशय गंभीरपणे काही करायचं आहे किंवा समाजकारणात काही करायचं आहे त्यांनी त्यांचं लोकमान्य ते महात्मा हे पुस्तक वाचणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे काही राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये काही गोष्टी असतात की ज्या वाचल्याशिवाय, ज्याचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाऊच नाही आहे. तरी जातो आपण. त्याच्यामध्ये लोकमान्य ते महात्मा हे पुस्तक आहे. तसं ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे अशा प्रत्येक मराठी माणसानं त्यांनी साप्ताहिक सकाळमधून गरजा महाराष्ट्र ही जी लेखमाला लिहिली होती ती वाचली पाहिजे, ती वाचली असणार. महाराष्ट्राची लोकयात्रा हे पुस्तक हे अतिशय महत्त्वाच्या संदर्भाने भरलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राविषयी वेगवेगळ्या प्रकारे, अतिशय वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे. किंवा मराठी भाषेचा भूगोल, मराठी भाषेचा इतिहास, भाषेचा भूगोल आणि इतिहास याविषयी त्यांनी त्यांच्या मराठीची आहे नगरी या पुस्तकामध्ये सांगितलं आहे. ते तुम्ही अगदी जरूर वाचलं पाहिजे. मुख्यतः मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्या संदर्भात हे फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर मोरे सरांचं अजून एक फार वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ते नवीन तंत्रज्ञानाशी जुळून घेतात नव्हे, ते फार पुढे असतात. त्यांचं यूट्यूबवर महाराष्ट्र मंथन हे एक जे यूट्यूब चॅनेल आहे, हे जे यूट्यूब चॅनेल आहे ते मुळीच चुकू नका. आज ते बोलणार आहेत. राजसाहेबांनी त्यांना मुद्दामून आपल्या वर्धापन दिनाला आपल्या सर्वांना काही गोष्टी सांगण्यासाठी निमंत्रण दिलेलं आहे. त्यांचा आजचा विषय आहे महाराष्ट्र काल, आज आणि उद्या. महाराष्ट्रातली आजची परिस्थिती ही कुठल्याही महाराष्ट्रप्रेमी, कुठल्याही मराठी माणसाला, कुठल्याही महाराष्ट्रप्रेमी माणसाला अत्यंत अस्वस्थ करणारी अशी आहे. काही वर्षापूर्वी अनेक वर्ष देशाला दिशा देणारा हाच का तो महाराष्ट्र असं वाटतंय. त्यामुळे आज त्यांच्याकडून या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, अपेक्षा आहे. मी वाचलंय त्यामध्ये महाराष्ट्रात खिलजी येऊन गेल्यानंतर अशीच काहीची परिस्थिती महाराष्ट्रात होती. सर्वत्र सुंदोपसंती होती. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता, कोणाचा ताळमेळ कुठे नव्हता. महाराष्ट्रात जाती जातींमध्ये, महाराष्ट्रात विविध पंथांमध्ये संघर्ष विकोपाला गेला होता. अशा वेळेस म्हणजे साधारण 1448च्या सुमारास, मी बरोबर आहे की नाही सर नक्कीच त्यांच्या ह्याच्यावर सांगतील, 1448च्या सुमारास मुंबईजवळ एक परिसंवाद भरला होता आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जातींमध्ये, वेगवेगळ्या पंथांमध्ये एकोपा यावा यासाठी म्हणजे आजच्या भाषेमध्ये एक सेमिनार भरला होता. तिथे सर्व लोकांनी एकत्र आले आणि तिथे पहिल्यांदा महाराष्ट्र धर्म या शब्दाची, हा शब्द पहिल्यांदा उच्चारला गेला. म्हणजे जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर साधारण 200 वर्ष.
तिथल्या सेमिनारविषयी, तिथल्या परिसंवादाविषयी महिकावती बखरीमध्ये लिहिलेलं आहे. ते असं लिहिलं आहे, ते मी मुद्दाहून लिहून आणलं आहे. ते असं आहे की या उपर देशांमध्ये बहुत यवन झाले, राज्य अभिमान सोडला, शस्त्रे सोडली, कृषी धरली, आचारहीन झाले. आचारहीन झाले म्हणजे सध्याच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आचारहीनच झालो आहे आपण. आचारहीन झाले, जाणून देवीने धर्मराष्ट्र महाराष्ट्र रक्षाया करणे, राजश्री नायकोरायास स्वप्न दिले. महिकावतीच्या बखरीमधलं आहे. तर जाती मेळावा करावा, श्रीदेवी आदिशक्ती जगदंबिका महाराष्ट्र धर्मरक्षिका तुम्हास प्रसन्न असो. वेदशास्त्राचार आहे तो श्रेष्ठ व कुलाचार व देशाचार श्रेष्ठ, तरी हा सर्व धर्म याचा जीव मूळ जो महाराष्ट्र धर्म, असा तो उतारा आहे. मला असं वाटतं पहिल्यांदा मी जे काही बघतो आता, सरांकडून अपेक्षा आहे सर नक्की सांगतील मी बरोबर आहे का चूक आहे किंवा आणखीन काही संदर्भ येतील, पण त्यांच्याकडून आपण आज महाराष्ट्र धर्म आजच्या परिस्थितीविषयी समजून घेऊया. मला खात्री आहे की सरांच्या आजच्या भाषणामध्ये इतिहासाचा वेध घेता घेता भविष्य डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्राच्या आजच्या परिस्थितीवर त्यांच्याकडून भाष्य ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. आणि मला खात्री आहे की आपल्या सर्वांना त्याचा खूप उपयोग होईल. मी मोरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार आम्हा सर्वांसमोर मांडावेत. डॉक्टर सदानंद मोरे. आदरणीय राजसाहेब, श्रीमती वहिनीसाहेब, अमितजी, या ठिकाणी उपस्थित असणारे मनसेचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि आपण उपस्थित सर्वप्रथम 19व्या वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी व्याख्यान देण्यासाठी आपणासमोर मला स्वतः राजसाहेबांनी सांगितलं आणि एका अतिशय महत्त्वाच्या यंत्रणेपुढे त्यांच्या माझे 4 शब्द ठेवण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी अर्थात ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा भूतकाळ, महाराष्ट्राचा वर्तमान काळ आणि महाराष्ट्राचा भविष्यकाळ या संदर्भातली 40 मिनिटांची साधारणपणे मी मांडणी करीन. आणि त्यामुळं आपल्याला आज आपली जबाबदारी काय आहे, कारण काल, आज आणि उद्या याच्यामधल्या आजवर या टप्प्यावरती आपण आहोत. कालचा टप्पा आपल्या हातातून गेलेला आहे, आपण भूतकाळात जाऊन काही दुरुस्ती करू शकत नाही आणि पुढचा टप्पा पूर्णपणे आपल्या हातात नसतो. काही प्रमाणामध्ये म्हणजे आपण त्याला एक दिशा देऊ शकतो, आपण त्याच्याबद्दल घडण्यासाठी काही बेसिक गोष्टी करू शकतो, त्या कुठल्या असू शकतात या संदर्भात मी काही विवेचन करणार आहे. आणि खरं तर महाराष्ट्र हा माझ्या अभ्यासाचा विषय माझ्या लहानपणापासून राहिलेला आहे. म्हणजे अगदी हायस्कूलमध्ये तर सोडाच, प्राथमिक शाळेत असल्यापासून हा माझ्या चिंतनाचा विषय आहे आणि तेव्हापासून त्या क्षेत्रात वावरणाऱ्या मोठमोठ्या लोकांशी माझा योगायोगाने संबंध आला, विचारांची देवाणघेवाण झाली. मग त्याच्यात अगदी आचार्यात्रांपासून तर खुद्द यशवंतराव चव्हाणांच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे. अनेक प्रकारच्या संघटनांमध्ये, विचारसरणीच्या लोकांमध्ये मी वावरलेलो आहे, त्यांचा अनुभव घेतलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी करताना मी राजकारणापासून अलिप्त राहिलेलो आहे. कारण राजकारणाच्या संदर्भात जर जायचं झालं तर मग आपल्याला सगळ्या गोष्टी नीट स्वच्छपणे सांगता येत नाहीत किंबहुना आपल्याला त्या नीट दिसत पण नाहीत. म्हणून आपल्याला एक अलिप्त ठेवून आपण काही गोष्टी मांडल्या पाहिजेत असं मला वाटलं. त्याप्रमाणे मी अभ्यास करत राहिलो. शिदोरीजींनी सांगितलं त्याप्रमाणे माझी महाराष्ट्रावरची म्हणता येतील अशी 4, 5, 6 पुस्तकं आहेत. त्याच्यात महाराष्ट्र हा शब्द फक्त एकाच पुस्तकात आहे, म्हणजे शीर्षकात. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात नाही यायचं कदाचित की मग याच्यात शब्द कुठे आहे. म्हणजे तुकाराम दर्शन हे माझं पुस्तक महाराष्ट्रासंबंधीचं आहे, लक्षात घ्या. तर असो, हा माझा महाराष्ट्र नावाचा विषय आहे आणि तो मी बऱ्यापैकी पुढे नेलेला आहे अशी माझी समजूत आहे. आणि मधल्या काळामध्ये एक 6 वर्षांपूर्वी 7 वर्षांपूर्वी
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदावरती माझी नियुक्ती झाली आणि त्याच्यानंतर 2, 3, 4 वेळा सत्तांतर झाली, परंतु त्यातल्या कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी मला बाजूला केलं नाही. म्हणजे मी म्हणत होतो की बाबा धन्यवाद तुमच्यासाठी मी काम केलं आहे अगोदरच्या लोकांसाठी, तुम्ही आता नव्याने आले आहात, हा माझा राजीनामा, पण तो कोणी स्वीकारलेला नाही. म्हणजे त्यांना असं वाटलं की हा माणूस खरोखर तटस्थपणे अलिप्तपणे पक्षनिरपेक्षपणे काम करणार आहे. तर ही माझ्या अभ्यासाची एक पावती आहे असं मला वाटतं. असो, एवढी प्रस्तावना केली आणि आता आपण थेट विषयाकडे जाऊ. आपण काल आणि आज असा थोडासा पहिल्यांदा विचार मांडू. आणि काल म्हणजे कुठे, तर काल म्हटल्यानंतर आपल्याला किती काही लांब जाता येतं ना. म्हणजे अगदी थेट सातवाहन काळापर्यंत जाता येतं, थेट रामायण काळापर्यंत जाता येतं. आपल्याला आज तितका वेळ नाही आहे, पण फक्त रामायण काळातला एक मुद्दा मी मुद्दाम सांगणार आहे. म्हणजे तो का सांगणार आहे, तर मी असं ऐकलं मधल्या काळात की नाशिक हे राजसाहेबांचं आवडतं शहर आहे एक. तर त्याच्या संदर्भात मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासासाठी आले, मग तिथे आले दंडकारण्यात, नाशिक जनस्थान हा त्याचा भाग होता. तिथून मग सीतामातेला रावणाने तिकडे पळवून नेलं वगैरे वगैरे, हा सगळा इतिहास आपण जाणतो. मग तिकडे भरताला राज्य मिळावं अशी कैकेयीची इच्छा होती, परंतु भरताला ते मान्य नव्हतं ना. तर तो त्यांच्यात एक संघर्ष झाला, तो पण मुद्दा बाजूला सोडला. पण आता नाईलाज म्हणून त्यानं ते मान्य केलं, मी कारभार बघतो, फक्त गादीवरती बसणार नाही, हे माहिती आहे तुम्हाला, हा सगळा इतिहास माहिती आहे. दरम्यानच्या काळात सीतेचं हरण झालं, मग रामप्रभू तिकडे निघाले लंकेत जायला रावणाला मारण्यासाठी आणि सीतेला सोडवण्यासाठी. तर ही गोष्ट भरताच्या कानी गेली आणि भरताच्या कानी गेल्यानंतर त्याला वाटलं अरे आपण मदत करायला गेलं पाहिजे ना. आपल्या वहिनींचं अपहरण झालेलं आहे, म्हणजे आत्ताच्या शब्द वापरायचं झाला तर. मग तिथे जर रामप्रभू गेले असतील त्या रावणाला मारायला लंकेत, तर आपण त्यांना मदत केली पाहिजे, म्हणून भरत सैन्य घेऊन निघाला. दरम्यानच्या काळात काय झालं की रामप्रभू पोहोचले सुद्धा लंकेत, युद्ध पण झालं, त्यांनी रावणाला मारलं, सीतेला सोडवलं आणि ते परत निघाले. म्हणजे भरताला ती संधीच मिळाली नाही. भरत निघेऊन इथे येईपर्यंत राम इथे आले, म्हणजे महाराष्ट्रात त्यांची पहिली भेट झाली नंतर. आणि ती तिथेच, म्हणजे जिथे सीतेचं हरण झालं होतं जनस्थानामध्ये, म्हणजे आजच्या नाशिकमध्ये. आता तुम्हाला गंमत सांगतो, पुढची गंमत फार इंटरेस्टिंग आहे. ती गंमत अशी आहे की आता 14 वर्ष होत आली होती किंवा झालीच होती जवळजवळ, आणि तो काळ संपला होता. तर भरताला रामाकडे चार्ज देण्याची इतकी उत्सुकता, इतकी घाई होती की अयोध्यापर्यंत जायला त्याची तयारी नव्हती तिथे थांबायला. त्यानं रामप्रभूचा पहिला राज्याभिषेक हा नाशिकला केला. माहीत नाही लोकांना आहे, म्हणजे हा पहिला राज्याभिषेक रामाचा इथे आहे. म्हणजे इथला खरा राजा, ज्याला आपण अधिकृत राजा म्हणू शकतो, हा प्रभू रामचंद्र आहे महाराष्ट्राचा. आणि मग अयोध्येचा झाला, ते नाशिकच्या लोकांना माहीत नाही. तो काय वेगळा मुद्दा झाला. त्याच्यानंतर तुम्हाला एक नाशिकबद्दल आणखीन एक गमतीची गोष्ट सांगायची आहे, ती फार इंटरेस्टिंग आहे. एक फार मोठा ब्रिटिश अधिकारी आपल्याकडे होता, त्याचं नाव W. हंटर, सर W. हंटर. आणि हंटर साहेब म्हणजे कोणते, आपल्याला तेवढं माहिती असतं की महात्मा फुले यांनी ज्याच्या पुढे साक्ष दिली ते हंटर. हंटर हा आपल्याकडच्या गॅजेटियर नावाची जी गोष्ट आहे ना, त्याचा जनक आहे. हंटरनी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला, मराठ्यांचा. हंटरनी भारताचा इतिहास लिहिला. हंटरनी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. त्या हंटरचं असं म्हणणं होतं की भारताची राजधानी ही नाशिक असली पाहिजे, हे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. असो, तर सांगायचा मुद्दा असं की भारतामध्ये महाराष्ट्राचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे मला तुम्हाला सांगायचं की संपूर्ण रामायणाला टर्न देणारी जी घटना आहे एक, ती महाराष्ट्रात घडली आणि वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे आता फार लांब जाणार नाही, कारण मी तुम्हाला म्हटलं की हे फक्त सुरुवात म्हणून तुम्हाला एक महत्त्व सांगतो आपण किती लांबचे आहेत. महाराष्ट्र ही उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्णाची सासरवाडी आहे. आपल्या विदर्भामध्ये अमरावती नावाचं जे गाव आहे त्याच्या तिथे ते कौंडिन्यपूर वगैरे वगैरे होतं, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. तर आपण तिथून थेट पुढे येऊ. पुढे आपण कुठे येऊ, एक टप्पा आत्ता वगळू, परत त्याच्याकडे जाऊ कदाचित आपण. तिथे म्हणजे आता आपण ब्रिटिश काळामध्ये येऊ. ब्रिटिश काळामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाचं संशोधन व्हायला लागलं, भारताच्या इतिहासाचं संशोधन व्हायला लागलं. अगोदरचे संशोधक हे अर्थात इतिहास लेखक हे ब्रिटिश होते, पाश्चात्य होते. मग हळूहळू भारतातले लोक त्याच्यामध्ये प्रवेश करते झाले. आणि त्याच्यामधला एक फार महत्त्वाचा माणूस, ज्याचं नाव मी तुम्हाला सांगतो, तो म्हणजे सर जदुनाथ सरकार. जदुनाथ सरकार हे बंगाली इतिहासकार होते आणि त्यांनी सगळ्यात जर महत्त्वाची गोष्ट काय केली असेल तर संपूर्ण मोगलांचा इतिहास लिहिला, औरंगजेबाचं चरित्र लिहिलं. आणि त्या चरित्रात, त्या मोगलांच्या इतिहासात त्यांना वारंवार शिवाजी महाराजांचं नाव यायला लागलं. म्हणून त्याची उत्सुकता वाढली की कोण शिवाजी महाराज आहे, एवढं दरवेळेला हे येतं आहे आपल्याकडं नाव. म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे शिवाजी महाराजांचा अभ्यास केला चरित्राचा
आणि शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं, शिवाजी अँड हिज टाइम्स. त्या चरित्राचं भाषांतर बडोद्याच्या वाकसकरांनी केलं मराठीमध्ये, शिवाजी आणि त्याचा काळ असं हे त्या पुस्तकाचं नाव. तर त्याच्या प्रस्तावनेमध्ये त्या पुस्तकाच्या जजुनाथ सरकारांनी काय म्हटलेलं आहे ते सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी ना आपल्या घरात कोरून ठेवावं, लावून ठेवावं भिंतीवरती. जजुनाथ सरकार असं म्हणतायत की आता मुद्दा शिवाजी महाराजांचा आहे की शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांनी किती पराक्रम गाजवला हे तर आपल्याला कळतंच आहे आणि त्यासाठीच तर हे पुस्तक लिहिलं. परंतु आज सुद्धा पाहिलं, आज म्हणजे हे केव्हा तर सांगतो तुम्हाला मी, ही 1919 साली प्रकाशित झालेलं पुस्तक आहे, 100 वर्ष होऊन गेली. आज सुद्धा जरी आपण पाहिलं तरी मराठे हे भारतात अग्रेसर आहेत. आणि खरोखर मी तुम्हाला एकच गमक सांगतो त्याचं कसे अग्रेसर आहेत ते. त्या काळात स्वातंत्र्याची चळवळ जोमामध्ये आली होती आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये 3 स्कूल्स होते, 3 संप्रदाय होते. महात्माजींचा संप्रदाय अजून पुढे आलेला नव्हता, लक्षात घ्या. मग ते 3 संप्रदाय कोणते होते? एक संप्रदाय म्हणजे काँग्रेसमध्येच 2 गट होते त्यावेळेच्या. एक तो संप्रदाय होता ज्यांना आपण मवाळ म्हणतो, म्हणजे ज्याचे महत्त्वाचे नेते जे नुकतेच कालवश झाले होते, हे जेव्हा चरित्र लिहिलं तेव्हा, ते म्हणजे गोपाळकृष्ण गोखले. म्हणजे एक काळ असा होता की गोपाळकृष्ण गोखले हे काँग्रेसच्या माध्यमातून भारताचं नेतृत्व करायचे. त्यावेळेला लोकमान्य टिळक मंडेलाच्या तुरुंगामध्ये होते आणि ज्याला आपण मोर्ले मिंटो सुधारणा म्हणतो त्या सगळ्या स्वातंत्र्याच्या टप्प्यामधले, त्या मोर्ले मिंटो सुधारणाचे शिल्पकार हे गोपाळकृष्ण गोखले होते. ते इंग्लंडला जायचे, तिथल्या पार्लमेंटच्या लोकांशी बोलायचे वगैरे वगैरे, तपशील सांगत नाही. तर त्यांच्यातल्या नेमस्त गटाचं नेतृत्व करणारे कोण होते तर गोपाळकृष्ण गोखले काँग्रेसमधल्या. नंतर दुसरा गट जहाल, त्या जहालांचे नेते लोकमान्य टिळक, हे 2 महत्त्वाचे नेते भारतीय पातळीवरचे. आणि तिसरा जो संप्रदाय होता तो क्रांतिकारकांचा. क्रांतिकारकांच्या संप्रदायाचे त्या काळचे नेते स्वातंत्र्यवीर सावरकर होते. म्हणजे मुद्दा काय होता की भारत खरोखर, महाराष्ट्र खरोखर अग्रेसर होता. आणि हे सांगतायत कोण? हे सांगतायत की शिवकाळामध्ये महाराष्ट्राने पराक्रम गाजवला, हे तर आपल्याला त्या चरित्रातून दिसेलच. पण आज सुद्धा महाराष्ट्र हा भारतामधला अग्रेसर, मराठे असा शब्द वापरतो तो. आणि मराठे म्हणजे महाराष्ट्रातले सगळे. मराठे हा शब्दाचा अर्थ महाराष्ट्रामध्ये जे कुणी असतील, अगदी ब्राह्मणांपासून तर दलितापर्यंत, त्या सगळ्यांना त्यावेळेचे लोक मराठे असंच म्हणायचे. हा मुद्दा लक्षात घ्या. तर हा झाला एक भाग. आणि आता पुढचा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. काय म्हणतात सरकार असं म्हणतायत की या मराठ्यांनी म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांच्या अंगी आज जे गुण आहेत की ज्याची जोपासना ते खूप पूर्वीच्या काळापासून करत आलेले आहेत, त्या गुणांमध्ये आणखी काही गुणांची जर जोपासना केली, म्हणजे उदाहरणार्थ हिशेबीपणा, एक व्यापारी वृत्ती वगैरे गोष्टी लागतातच ना, थोडंसं तंत्रज्ञानाचं कौशल्य, तर लक्षात घ्या हे जर ते करू शकले तर आणखीन 100 वर्षांनी ते जगाच्या पाठीवरती 1 क्रमांकाचे होतील, अग्रेसर होतील. आता मी ज्या वेळेला हे वाचलं तेव्हा मी म्हटलं अरे 100 वर्ष तर झालेली आहेत, पण आज महाराष्ट्रातले लोक जगाच्या पाठीवरती क्रमांक 1ला तर काय गेलेले दिसत नाहीत. म्हणजे आपण 100 वर्षात काय कार्यक्रम केला असेल तर जजुनाथ सरकारनं तोंडघशी पाडण्याचा कार्यक्रम केला. म्हणजे त्यांचं भविष्य आपण खोटं ठरवलं. लक्षात घ्या, 1919 सालची जी परिस्थिती होती, लोकमान्य टिळक हे काँग्रेसचे निर्विवाद नेते होते भारतीय पातळीवरचे. त्यामुळं ते जे म्हणत होते त्यांना दिसत होतं ना, आणि त्या पद्धतीने त्याने जे प्रोजेक्ट केलं होतं भविष्य, तसं नाही घडू शकलं. ही वस्तुस्थिती इथं मान्य केलीच पाहिजे. तर हे का घडलं, का नाही आपण जाऊ शकलो पहिल्या त्या क्रमांकावरती, हा माझ्या पुढचा प्रश्न होता. आणि आता हा प्रश्न जर सोडवायचा झाला, त्याचं उत्तर जर शोधायचं झालं तर आपणाला इतिहासामध्येच जावं लागतं, इतिहास समजून घ्यावा लागतो महाराष्ट्राचा, भारताचा. परत जागतिक पातळीवरती काय भानगडी आहेत, कारण जागतिक पातळीवरती कसं पुढे जाणार आपण, जगाच्या पातळीवरती पुढे जायचं आपल्याला तर पहिल्यांदा जग समजून घेतलं पाहिजे ना. म्हणून मी गेले 3 वर्ष साप्ताहिक सकाळमधून विश्वाचे अर्थ नावाचे लेख मला लिहितोय जगाच्या इतिहासावरती. आणि त्यात भारताला काय कॉन्ट्रीब्यूट करण्यासारखं आहे, आज सुद्धा महाराष्ट्राला काय करण्यासारखं आहे, याची चर्चा मी करतोय माझ्या पद्धतीने. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग असं काय घडलं की आपल्याला क्रमांक 1 वरती जाता आलं नाही. आणि माझ्या लोकमान्य ते महात्मा या ग्रंथामध्ये ज्याचा आता उल्लेख शिदोरे साहेबांनी केला, हा एक मुद्दा आपोआप आलेला आहे. म्हणजे तो कसा आलेला आहे की 20 साली लोकमान्य टिळक गेले. 20 साली टिळक जेव्हा गेले तेव्हा देशाचं नेतृत्व त्यांच्या पूर्ण हातामध्ये होतं. आणि त्यांच्यानंतर ते नेतृत्व गांधीजींच्याकडे गेलं. म्हणजे त्याचा
प्रांताच्या भाषेत जर सांगायचं झालं तर काय म्हणू शकतो आपण की महाराष्ट्राच्या हातातलं नेतृत्व निसटलं. पण ते का निसटलं हा मुद्दा आला. म्हणजे लोकमान्य टिळकांच्या नंतर महाराष्ट्रातले लोक आपलं नेतृत्व काय म्हणजे हा गांधींचा मुद्दा नाही आहे, लक्षात ठेवा. गांधीजींचं ग्रेटनेस ते आहेच, ते काय आपल्याला कोणाला नाकारायचं कारण नाही. पण मग महाराष्ट्रामध्ये गेले कित्येक वर्ष चालत असलेलं नेतृत्व जे होतं भारताचं नेतृत्व, ते महाराष्ट्रातल्या माणसांना काय टिकवता आलं नाही हा खरा प्रश्न आहे की जेणेकरून मग गांधीजी ते करू शकले. गांधीजीची क्षमता वगैरे हा अत्यंत वेगळा मुद्दा आहे, तो इथं गल्लत करू नये या गोष्टीची. मी फक्त आपण कुठे कमी पडलो म्हणजे मग लोकमान्य टिळक या संपूर्ण ग्रंथामध्ये टिळकांच्या नेतृत्वाकडनं गांधींच्याकडं जे संक्रमण झालं ते संक्रमण कसं झालं, नेमकं महाराष्ट्रात काय घडलं, या सगळ्याचा हिशेब त्या ठिकाणी मी मांडलेला आहे. आणि ते आपण टिकू शकलो नाही याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मला असं दिसलं की ते म्हणजे महाराष्ट्रामधला जातीयवाद. महाराष्ट्रामधला जातीय म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. आता महाराष्ट्रात काही प्रश्न आहेत आणि ते असतातच, कुठल्याही प्रांतामध्ये प्रश्न असतात, थेट कुठल्याही गावात सुद्धा प्रश्न असतात. जिल्हा प्रांत वगैरे गोष्ट सोडत तसे महाराष्ट्रातही काही प्रश्न होते. आणि महाराष्ट्रातल्या प्रश्नांची सोडवणूक करताना महाराष्ट्रात त्या काळात काही प्रमाणात जातीय संघर्ष होणं अपरिहार्य होतं. पण मग जेव्हा आपण राष्ट्राच्या पातळीवरती जातो तेव्हा हे प्रांताच्या पातळीवरचे संघर्ष आपण काही काळात प्रत्येका होईना आपण बाजूला ठेवले पाहिजेत. ही जी महत्त्वाची भूमिका होती ना, ती भूमिका आपल्याला नाही स्वीकारता आली त्या काळामध्ये. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की कौरव आणि पांडव यांच्यात किती युद्ध होतं, म्हणजे किती वैर होतं. म्हणजे कौरवांनी पांडवांचं राज्य लबाडीने हिरावून घेतलं, त्यांना तिकडे वनवासात पाठवलं वगैरे, या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तर ते तिकडे वनवासामध्ये असताना झालं असं की ते एके ठिकाणी गेले होते, असं काहीतरी जलक्रीडा वगैरे करायला पिकनिकला गेले होते कौरव. आणि तिथे तो चित्रसेन गंधर्व होता आणि तो त्याच्या सगळ्या लोकांच्या सकट तिथे आला होता आणि तो तिथे एन्जॉय करत होता. तर हे तिथे कौरव गेले, धडपडले आणि मग चित्रसेनाला राग आला आणि त्या गंधर्वांचा आणि कौरवांचं झालं युद्ध. आणि त्या युद्धात पराभव झाला कौरवांचा आणि सगळंच गडबड झाली ना. तर ही गोष्ट कुणाला कळली, पांडवांना कळली, कारण पांडव त्यावेळेला वनवासामध्ये होते. तर पांडवात ते 5 भाऊ, त्यातल्या काही लोकांना म्हणलं बरं झालं परस्पर हे पराभव झाला, त्याची जिरली. तर युधिष्ठिर म्हणाला असं करून चालणार नाही, आपल्यामध्ये जरी भांडणं असली तरी आपण 105 आहोत. हा मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळं दुसरा कुठला जर फोर्स आला आपल्याकडे तर आपण त्याच्याशी एकत्र येऊन लढलं पाहिजे, मग आपले प्रश्न आपण सोडू शकतो. हे एक उदाहरण आहे. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. आणि ते पांडवांनी ऐकलं. अर्जुन गेला, लक्षात घ्या, आणि बाकीची काय कौरव पांडव असतील, आणि त्यांनी चित्रसेनाचा पराभव करून सोडवून आणलं कौरवांना. ही ती गोष्ट आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो. ती गोष्ट काय आहे? ती गोष्ट अशी आहे की आपण म्हणतो हल्ली महाराष्ट्रगीत वगैरे जोरात चाललेलं असतं, ते म्हणावं लागतं राष्ट्रगीताच्या बरोबर. आणि त्याच्यात एक शब्द असा, एक ओळ अशी येते की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, बरोबर आहे ना. तर दिल्लीचे तख्त म्हणजे भारत देश. दिल्लीचे तख्त हे सिंबॉलिक आहे, लक्षात घ्या. दिल्लीचे तख्त म्हणजे काय, भारताचं संरक्षण कोण करतं तर तो महाराष्ट्र करतो. म्हणजे परत एकदा आपण 62 साली तुम्हाला कल्पना आहे, ज्यावेळेला चीनचं आक्रमण झालं, पंडित नेहरू पंतप्रधान होते आणि त्यावेळेला मग यशवंतराव चव्हाणांना संरक्षण मंत्री केलं गेलं. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये काय पद्धतीने त्याची मांडणी झाली की हिमालयाच्या रक्षणाला सह्याद्री धावला, बरोबर आहे. म्हणजे हे आपलं वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य आहे आपलं. मग त्यावेळेला आपण हे नाही म्हणत की कर्नाटकाचा आणि आमचा सीमेचा प्रश्न आहे वगैरे वगैरे, ह्या गोष्टी आपण बाजूला ठेवतो. तर तसंच तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला मोगलांचं राज्य होतं आणि मोगलांच्या लक्षात असं आलं की आपण या राज्याचं संरक्षण करण्याची आत्ता आपली पात्रता राहिलेली नाही. मग ज्या वेळेला पहिल्यांदा आक्रमण आलं परत एकदा, ते नादिरशाहचं होतं. नादिरशाहनी इथे बाजीराव पेशव्याला पत्र दिलं, नादिरशाहनी नव्हे, दिल्लीच्या बादशाहांनी त्यावेळेच्या, की अशी अशी नादिरशाहचं आक्रमण आलेलं आहे आणि आम्हाला म्हणजे दिल्लीचं रक्षण करायला तुम्ही या. तर बाजीराव पेशवे तिथं निघालेत सैन्य घेऊन. ते मध्य प्रदेशात कुठेतरी मरण पावले, तो भाग वेगळा. पण बाजीराव निघालेला हे कळल्या याने आपला गाशा गुंडाळला नादिरशाहने आणि परत गेला. आणि नुसतं गेलं नाही, गेल्यानंतर त्यांनी पत्र पाठवलं पेशव्यांना. काय पाठवलं की मी आलो होतो, आता मी परत चाललेलो आहे, हा सगळा कारभार तुम्हीच बघा आमच्या वतीनं. हे इंटरेस्टिंग आहे ना. म्हणजे त्याला माहिती आहे की यांच्याशी आपला मुकाबला होणं तर अवघड काम आहे.
हे झालं. त्याच्यानंतर परत काही 10-15 वर्षांनी दुसरं 20 वर्षांनी दुसरं कोणतरी आला, त्याचं नाव अहमद शाह अब्दाली, जो नादिरशाहच्याच सैन्यामधला एक सेनापती होता. पुढे नादिरशाहचा खून झाला आणि यानं अफगाणिस्तान स्वतंत्र केला. अफगाणिस्तान हा त्याच्या अगोदर स्वतंत्र राष्ट्र नव्हतं. अब्दाली हा अफगाणिस्तान नावाच्या राष्ट्राचा जनक आहे. हा एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. तर तो आला. तो आल्यानंतर परत हाच मुद्दा आहे. त्या बादशाने आपल्याला सांगितलं, तसा आधी करार पण झाला होता, त्याला अहदनामा म्हणतात. मुघल आणि काय म्हणतात त्याला आपले महाराष्ट्रातले लोक, पेशवे वगैरे यांचा करार झाला होता. मग त्या कराराप्रमाणे आपण जाणार तिथे. पण आपण जेव्हा तिथे गेलो त्यावेळेला तुम्हाला सांगतो, सदाशिवराव भाऊंनी पत्र दिलेली आहेत त्यावेळेच्या उत्तरेतल्या सत्ताधाऱ्यांना. काय पत्र दिलेली आहेत की हा अब्दाली परकीय आहे. तेव्हा भारतात आपण जे कोणी असतो, म्हणजे अगदी दिल्लीच्या तख्तावरच्या बादशाह सकट तर कोण, जयपूर, उदयपूर, अमुक तमुक, भरतपूर, इकडचे तिकडचे सगळे लोक जे आहोत ना, ते भारतातले आहोत, हिंदुस्थानी आहोत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचा मुकाबला केला पाहिजे. ही महाराष्ट्राची दृष्टी आहे बघण्याची देशाच्या प्रश्नाकडे. अर्थात त्या लोकांच्या कानात काय नीट शिरलं नाही. त्यांनी मराठ्यांना मदत केली नाही, लक्षात घ्या. उत्तरेकडचे जर लोक मराठ्यांच्या बरोबर राहिले असते तर आपल्याला पानिपतची लढाई हरण्याचा प्रश्नच नसता आला. आणि तसंही म्हणजे आपण हारलो म्हणजे जिंकता जिंकता हारलो, त्याच्याबद्दल आपण फार दुःख करायचं कारण नाही. त्याचे जे काही परिणाम व्हायचे ते झाले, नंतर आपण त्याच्यातूनही सावरलो वगैरे वगैरे, हा इतिहास वेगळा आहे. तर मला सांगायचा मुद्दा काय होता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा, की अशा पद्धतीने महाराष्ट्राचा दृष्टिकोन हा पहिल्यापासून व्यापक राहिलेला आहे. आणि किती व्यापक राहिलेला आहे, साधा व्यापक नाही. म्हणजे भारताची तर काळजी आपण केलीच, पण आपल्या रक्तामध्ये, आपल्या स्वभावामध्ये जागतिक स्तरावरती विचार करण्याची क्षमता आहे. आता हे यदुनाथांना माहिती नव्हतं, हे लक्षात घ्या. त्यांनी वेगळ्या कारणामुळं सांगितलं की हे 1 क्रमांकावरती जातील. आपण नेहमी सांगतो, आनंदाने सांगतो, जसं सगळीकडं अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच कार्यक्रमानंतर पसायदान वगैरे म्हणण्याची पद्धत आहे. आणि पसायदानाचं मग शेवटी जे ज्ञानेश्वरांनी मागितलेलं आहे ते कोणासाठी मागितलेलं आहे, तर हे सगळ्या जगासाठी मागितलेलं आहे. म्हणजे आपली जी दृष्टी आहे ना, ही दृष्टी पहिल्यापासून अत्यंत व्यापक आहे, अत्यंत व्यापक आहे. त्यामुळं बाकीच्या लोकांनी जरी तसा विचार केला, असा स्वतःचा वेगळा वेगळा, तरी महाराष्ट्राने तो करता कामा नये अशी महाराष्ट्राकडनं लोकांची अपेक्षा. आणि हे जे काही आहे ना, जसा आत्ता त्यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला, उल्लेख केला बरोबर, तो उल्लेख म्हणजे महाराष्ट्र धर्माचा. म्हणजे जेव्हा त्या नायकोरावांनी ही परिषद घेतली, खरोखर त्याच्यावरती आता नुकतंच एक तरुण संशोधकाचं पुस्तक आलेलं आहे, संदीप दहिसरकर नावाचं, मैकावतीची बखर त्यांनी परत छापली. तेव्हा हे जे राज्य आहे मुसलमानांचं राज्य, ते जवळजवळ सगळ्या भारतात पसरलेलं होतं. पण अन्य कोणाच्याही डोक्यात हा नाही विचार आला, तो महाराष्ट्रातल्या लोकांच्या आला. आणि म्हणून त्यांनी परिषद बोलवली. सगळे आसपासचे विद्वान, शास्त्री, पंडित, योद्धे सगळे बोलवले, सगळ्या जातीचे बोलवले. लक्षात घ्या, तिथे सगळ्या जातीचे लोक होते त्या परिषदेला आलेले. आणि परिषदेमध्ये विचार त्यांनी काय मांडला, अत्यंत महत्त्वाचा विचार मांडला की ज्याचा आता उल्लेख शेदोरे साहेबांनी केला. तो महत्त्वाचा मुद्दा असा होता की आपण महाराष्ट्र धर्म पाळला पाहिजे. म्हणजे नेमकं काय, मग त्याचा उल्लेख वारंवार होत राहिला. रामदास स्वामींनी जे पत्र वगैरे लिहिलं त्याच्यात सुद्धा असं त्यांना महाराष्ट्र धर्म वाढवावा. पुढे आणखीन गेल्यानंतर संपूर्ण शिवकाळामध्ये मग राजाराम छत्रपती असतील, बाकीचे लोक असतील, त्यांच्या सुद्धा पत्रांमध्ये एकमेकांना लिहिलेल्या याचा उल्लेख आहे की आपण मराठ्यांनी कसं वागलं पाहिजे, महाराष्ट्र धर्माला धरून वागलं पाहिजे. आणि ही सगळी चर्चा पुढे नेली गेली. आणि ब्रिटिश काळामध्ये म्हणजे आपण जेव्हा पारतंत्र्यामध्ये होतो तेव्हा परत एकदा त्या महाराष्ट्र धर्माची चर्चा व्हायला लागली. न्यायमूर्ती रानडे, इतिहासाचार्य राजवाडे, राजाराम शास्त्री भागवत या सगळ्या लोकांनी महाराष्ट्र धर्माची चर्चा केलेली आहे. आणि त्या महाराष्ट्र धर्माच्या चर्चेचा समारोप म्हणता येईल असा खरं तर तो कुणी केला, तर तो केला तो आचार्य विनोबा भावांनी. आणि त्याच्यापूर्वी पण एक टप्पा आहे, तो मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. पण विनोबा काय म्हणाले बघा, विनोबा असं म्हणाले की महाराष्ट्र धर्म हा त्रिविक्रम आहे. आणि त्रिविक्रमाचा अर्थ असा की जो अवतार झाला ना पूर्वीच्या काळात विष्णूच्या 10 अवतारापैकी त्यातला एक अवतार वामन. वामन हा लहान आहे, बटू आहे, आणि पण त्याच्यात क्षमता केवढी आहे की वामनाने 3 पावलात मावेल एवढी जमीन मागितली बळीकडे, बळीने दिली. मग त्यांनी पहिल्या पावलामध्ये संपूर्ण पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग व्यापला, म्हणजे 3 पावलं त्याची एकूण. तसं महाराष्ट्र धर्माची 3 पावलं आहेत. ती कोणती, पहिलं पाऊल हे महाराष्ट्र.
म्हणजे स्थानिक. कारण जोपर्यंत आपला पाया पक्का नाही तोपर्यंत आपण बाहेर जास्त गडबड नाही करू शकत. हा मुद्दा आहे. दुसरं संपूर्ण हिंदुस्थान. आणि तिसरं पाऊल संपूर्ण विश्व. हे कोण म्हणतंय? हे विनोबा भावे म्हणतायत. आता त्रिविक्रम धर्म आहे असा तो महाराष्ट्र धर्म आहे. आणि आणखीन एक मला मुद्दा सांगायचा आहे आणि तो मला असं वाटतं फार महत्त्वाचा आहे. आणि तो मुद्दा म्हणजे महाराष्ट्र धर्माच्याबद्दल सगळ्यात शेवटी ज्यांनी लिहिलं म्हणजे पूर्वीच्या लोकांच्यापैकी त्यांच्यामध्ये विठ्ठलरामजी शिंदे यांचं नाव आपणाला घ्यावं लागतं. तर विठ्ठलरामजी शिंदे काय म्हणतात माहिती का? विठ्ठलरामजींनी फार महत्त्वाची गोष्ट सांगितली. ती गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र धर्म हा मराठ्यांचा धर्म आहे, महाराष्ट्राच्या लोकांचा धर्म आहे. आणि सगळ्यात त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मला सांगायचा आहे की हा जो महाराष्ट्र धर्म शिंदे म्हणतायत तो सगळ्यांचा धर्म आहे. म्हणजे महाराष्ट्रामधल्या अमुक एका जातीचा धर्म अशातला भाग नाही. महाराष्ट्रामधल्या अमुक एका जातीचा असा म्हणजे फक्त मराठ्यांचा धर्म आहे का? नाही, तो सगळ्यांचा धर्म आहे. आणि म्हणून त्या धर्माने वागणं हे आपलं कर्तव्य आहे असं विठ्ठलरामजी जेव्हा म्हणतात तेव्हा आपण ती गोष्ट अत्यंत गंभीरपणाने घ्यायला पाहिजे. असाही एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगावा लागतो. आणि तो सांगताना मला आणखीन एका गोष्टीकडं लक्ष वेधायचं आहे. ती गोष्ट कोणती आहे की ज्या काळात शिंदे लिहित होते, ज्या काळात प्रबोधनकार ठाकरे लिहित होते, त्या काळामध्ये महाराष्ट्रात ब्राह्मणेतर वाद खूप जोरात आला होता, खूप जोरात चालला होता. म्हणजे साधारणपणे मी ही गोष्ट तुम्हाला सांगतोय 1920 या काळापासूनची. शाहू महाराज होते तेव्हा, ते 22 साली गेले. ते पुढचं आणखीन एक 30 सालापर्यंत 10 वर्ष म्हणजे अत्यंत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याच्यानंतर आत्ता बरोबर 100 वर्ष झाली आहेत. 20 ते 30 हे जे दशक आहे की नाही. म्हणून काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी माझी मुलाखत घेतली एक विनायक पातलगांनी त्यांच्या चॅनलवरती. आणि मला विचारलं की बाकीच्या गोष्टी बोलत गेलो आपण. त्याने अचानक मला प्रश्न विचारला की आत्ताची जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे ती पाहून तुम्हाला कशाची आठवण होते? मी पटकन उत्तर दिलं की मला उत्तर पेशवाईची आठवण होते. उत्तर पेशवाईमध्ये जातीमध्ये भांडणं लागली होती, घराघरात भावकी निर्माण झाली होती. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या शत्रू लोकांना फावलं ना. तशी परिस्थिती आज आलेली आहे महाराष्ट्रामध्ये. या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि उत्तर पेशवाईत म्हणालो मी, लक्षात घ्या, पेशवाईत नाही म्हणालेलो. पेशवाईच्या काळातला सुरुवातीचा जो कालखंड होता म्हणजे पहिले जे 3 पेशवे कमीत कमी होते त्यांच्या काळामध्ये जातीभेद नव्हता. जाती होत्या, जाती असणारच, त्या पहिल्यापासूनच्या होत्या आपल्या भारतामध्ये. त्याचा एक वेगळी मीमांसा आहे, त्या भांगडीत पडणार नाही मी. पण त्या काळामध्ये जेव्हा जाती होत्या तेव्हा ह्या सगळ्या जातींनी एकत्र येऊन महाराष्ट्र घडवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण विचार केला तर त्यांचं वैशिष्ट्य काय आहे शिवाजी महाराजांचं? शिवाजी महाराजांच्या काळात जात निर्मूलन वगैरे अशा गोष्टीची चळवळ हाती घेणं कोणाला शक्य नव्हतं. एक इतिहासातून आपल्याला जी परिस्थिती मिळते त्या परिस्थितीमध्येच आपल्याला कार्य करावं लागतं. शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती जमातींच्या मध्ये जे काही गुण त्यांच्यामुळं ॲक्सिडेंटली म्हणा किंवा कसेही म्हणा त्या सगळ्यांचा उपयोग स्वराज्याच्या कार्यासाठी कसा करता येईल हे पाहिलं. त्यात कुणालाही बाजूला ठेवलेलं नाही. आणि ते महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे ना की स्कोप द्यायचं सगळ्या लोकांना ज्यांच्यामध्ये जे आहे. म्हणजे अगदी तुम्हाला गंमत सांगतो, म्हणजे प्रबोधनकारांचं नाव निघालं म्हणून सांगतो की प्रबोधनकारांनी पुस्तक दिलं वक्तृत्वावरचं. मराठीमधलं पहिलं पुस्तक प्रबोधनकारांचं आहे वक्तृत्व विषयावरती. आणि ते पुस्तक पुण्यामधल्या मला वाटतं आर्यभूषण छापखान्यामध्ये किंवा चित्रछायेत कुठेतरी छापलं जात होतं. आणि आता ते पहिलंच पुस्तक त्यांचं, ते वयाने तरुण होते 25मध्ये वगैरे, त्यामुळे त्यांना उत्सुकता आपल्या पुस्तकाची. ते पण सकाळी जायचे त्या छापखान्यात प्रूफ पाहायला. आणि त्याच वेळेला लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्याचं मुद्रण चालू होतं आणि टिळक पण यायचे. तर एकदा टिळक आणि प्रबोधनकार असे एकत्र एकदम एकाच वेळेला सकाळीच लवकर आले ना, तो प्रेस उघडण्याच्या दरम्यान ते आले. मग टिळकांना अर्थात प्रबोधनकार ओळखतच होते. प्रबोधनकार ते तरुण. टिळकांनी विचारलं आपण कोण? तर त्यांनी सांगितलं की मी केशव सीताराम ठाकरे. मग टिळकांनी विचारलं ठाकरे म्हणजे आपण कोण? ते शस्त्र की कोकणस्थ? तर त्या काळात अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करणारे म्हणजे असेच लोक असणार ना उच्चवर्णीय. तर त्यावेळेला प्रबोधनकारांनी उत्तर दिलं की मी देशस्थही नाही आणि मी कोकणस्थ नाही, मी कायस्थ आहे. त्यावेळेला टिळक म्हणाले की कायस्थांना लेखणी आणि तलवार या दोन्ही गोष्टी चालवता येतात. तेव्हा तुम्ही लेखणी चालवली, मला खूप बरं वाटलं, म्हणजे शाबासकी दिली त्यांना. तर हा मुद्दा आहे. मग छत्रपती शिवाजी राजांनी काय केलं माहिती आहे का? त्यांच्या कुठल्याही गडावरती जा अशी एक व्यवस्था बांधून ठेवली की त्याच्यात सगळ्या जातीच्या लोकांना सामावून घेते की तू हे काम कर, तू हे काम कर.
म्हणजे त्यावेळेला सगळ्या जाती एकत्र झाल्या म्हणून महाराष्ट्र घडू शकला, म्हणून स्वराज्य मिळू शकलं. ज्या क्षणी तुमच्या जातीमधलं ऐक्य बंगेल त्या क्षणी तुमचं राज्य गेलं समजा. ही वस्तुस्थिती आहे आणि ही नेमकी आपण लक्षात घेत नाही. तर ती घेण्याची वेळ आहे 100 वर्षांनी. बरोबर मी जे म्हणालो की 100 वर्षापूर्वी त्याची उत्तर पेशवाई. हां, आता उत्तर पेशवाईचा मुद्दा आला तर बाळाजी बाजीराव, म्हणजे आधी बाळाजी विश्वनाथ, मग बाजीराव, मग परत नानासाहेब, मग परत थोरले माधवराव, इतक्यापर्यंत हे व्यवस्थित चाललं होतं. काही कोणाच्या जातीच्या मुद्दे निघत नव्हते. आणि इतकंच नाही तर त्यावेळेची नोंदी आहेत की पेशव्यांच्या घरी मराठा सरदारांना लोक जेवायला बोलवायचे आणि पेशव्यांच्या घरातल्या स्त्रिया त्यांना वाढायच्या. म्हणजे काहीही हा मुद्दा राहिलेलाच नव्हता, लक्षात घ्या. पण त्याच्यानंतर जे पेशवे झाले ना तिघजणं, ते पोरकट होते. त्यांच्या काळात काही चुकीच्या गोष्टी घडल्या आणि त्यामुळे त्यांनी इतर लोकांना दुखावलं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, त्या काळात ग्रामण्य निर्माण झाले की आमचे अधिकार, ब्राह्मण म्हणजे प्रिव्हिलेज, हे आमचेच फक्त अधिकार आहेत, बाकीच्यांनी गाजवता कामा नये. म्हणजे उदाहरणार्थ सोनार लोकांनी दुटांगी धोतरसुद्धा नेसायचं नाही, उभं गंधसुद्धा लावायचं नाही, अशा गोष्टी. परत तीच गोष्ट काय असतं आणि ब्राह्मण, ते हे वाद तिथे आले पुढे. आणि ह्या वादांचा फायदा ब्रिटिशांनी घेतला आणि हे वाद पुढे राहावेत यासाठी ब्रिटिशांनी सुद्धा प्रयत्न केले. तर हे आपल्या लोकांच्या लक्षात नाही आलं, ते याच्यातच राहिले गुरुमीमध्ये. आणि त्याच्यातनं ब्राह्मणेतर चळवळीचा उगम झाला. त्यामुळं ती ब्राह्मणेतर चळवळ त्या काळामध्ये समर्थनीय होती, हे मी तुम्हाला सांगतो. मी स्वतः ब्राह्मणेतर चळवळीचा अभ्यासक आहे. मी ब्राह्मणेतर चळवळीवरती पुष्कळ लिखाण केलेलं आहे. मी बडोद्याचे ब्राह्मणेतर पत्रकार पाळेकर यांच्या संपूर्ण जागृती नावाच्या वर्तमानपत्राचा अभ्यास करून तो खंडच्या खंड काढलेला आहे. मी महात्मा फुलांचं वैचारिक चरित्र दिलेलं आहे. त्याच्यामुळे तो मुद्दाच नाही आहे. त्या काळामध्ये ते योग्य होतं, लक्षात घ्या. पण आता काय झालं माहिती आहे का, अलीकडच्या काळामध्ये, की त्या काळात जी गोष्ट योग्य होती ना ती खरोखरची योग्य होती. आता ती कदाचित योग्य तेवढी नसेल, पण जर तिचा उपयोग आम्हाला राजकारण करण्यासाठी होतो तर त्याचा वापर करून टाकायचा, अशी आत्ताच्या राजकारणी मंडळींच्या मध्ये एक प्रकारची काय म्हणत त्याला, फॅशन नाही म्हणणार मी, परंतु प्रवृत्ती निर्माण झालेली आहे आणि ती काही योग्य नाही असं मी या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला म्हणू शकतो. हां, आणि आणखी आपल्याला एक मुद्दा, आणखी एक शेवटचा मुद्दा मला आपल्या पुढे ठेवायचा आहे आणि तो खरोखर महत्त्वाचा आहे. आणि तो कोणता असेल तर मी तुम्हाला मगाशी विठ्ठलरामजी शिंदेंचं सांगत होतो. आणि विठ्ठलरामजी शिंदे अशा प्रकारे शेवटचे महाराष्ट्र धर्माचा उच्चार करणारे, आणि त्यांनी हे सांगितलेले आहे की आपण महाराष्ट्र धर्माचे लोक आहोत आणि आपण जगाचा विचार केला पाहिजे. पण जगाचा विचार आपण कधी करू शकतो तर आपण नीट एका ठिकाणी असलो, आपल्या ठिकाणी जर स्थिर असलो तर आपण तो करू शकतो. आणि ते आपण आज नेमके नाही आहोत. आणि आपण का नाही आहोत तर आपल्यामधल्या जातीयवादानं वर डोकं काढलेलं आहे. आणि तो जोपर्यंत आपण नष्ट करीत नाहीत तोपर्यंत आपल्याला परत एकदा महाराष्ट्र धर्म म्हणून म्हणणं. आणि हा एक फार अगदी म्हणजे असं बघा की दोन गोष्टी आहेत, एक आयडिओलॉजी आहे आणि एक आयडेंटिटी आहे. तर आजच्या काळात काय झालेलं आहे की आयडेंटिटीला पॉलिटिक्स सगळं करतात आणि आयडिओलॉजी विसरून जातात. जोपर्यंत आयडेंटिटीला आयडिओलॉजीची जोड मिळत नाही तोपर्यंत तुमचा राजकारण विशिष्ट मर्यादेच्या पुढे जात नाही. आणि सुदैवानं आपल्याला ती आयडिओलॉजी मिळालेली आहे. महाराष्ट्र धर्म ही आपली आयडिओलॉजी आहे. म्हणजे आपल्याकडे आयडेंटिटी आहे की जिचं संरक्षण करण्यासाठी आधी शिवसेना मग मनसेना हे गेले कित्येक दिवस झगडत आहेत. आणि आपल्याकडं आयडिओलॉजी आहे ती महाराष्ट्र धर्माची आहे. जर आपण महाराष्ट्रीयन, मराठी माणूस, मराठी आणि आपल्याबरोबरची आयडिओलॉजी म्हणजे महाराष्ट्र धर्म म्हणजे आपली स्वतःची, देशाची आणि जगाची चिंता करायची, हे जर आपण करत राहिलो तर यदुनाथ सरकार म्हणाले त्याप्रमाणे आपण परत एकदा म्हणजे 100 वर्षाचा काळ गेला पण आणखीन 25 वर्षात जगात सुद्धा अग्रेसर होऊ शकू असं मला वाटतं. आणि हे माझं विश्लेषण आपल्या समोर ठेवायचं, आपल्याशी संवाद करण्याचं काम माझ्याकडनं मला संधी देऊन राजसाहेबांनी करून घेतलं. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आपण शांतपणे ऐकून घेतलं, आपल्याला धन्यवाद देतो. आणि या 19व्या वर्धापन दिनानिमित्त परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विश्व. आदरणीय सरांचे विचार, हे विचार करायला हवं. एकदा जोरदार टाळी या ठिकाणी आपल्या पक्षनिधीमध्ये सध्या अनेकांचं योगदान आहे. नवी मुंबई शहराध्यक्ष गजाननजी काळे यांच्या वतीनं 15 लाखाचा धनादेश, त्याचप्रमाणे 2 लाख रुपयाचा धनादेश रायगड जिल्हा प्रमुख विद्यार्थीचा
रचिताजी सोनार, प्रसन्न बनसोडे, अदिती सोनार, स्वरूपा सुर्वे, प्रवीण राणे, भारती कांबळे, महेश शुबाळे, त्याचप्रमाणे एकूण 1,90,000 रुपये धनादेश संदीपजी कुलते, 25,000 रुपये धनादेश सन्मानित सतीश वैद्य आणि अरविंदजी गावडे यांच्याकडून 19,000 रुपये धनादेश. धन्यवाद. यानंतर अधिक वेळ न घेता ज्यासाठी आपण सर्वांनी हा अट्टहास जुळवून आणलाय, आदरणीय राजसाहेबांचे विचार, आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचा स्वागत करूया. एकोणीसाव्या पक्षाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाला अडकेल पाणी तर हा पाणी तर झालं. बस रे आता. आत्ताच ज्यांचं भाषण आपण सर्वांनी ऐकलं ते आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे सर आणि माझ्या जमलेल्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व सहकारी बांधवांनो आणि भगिनींनो, मी आज काय फार बोलणार नाहीये जास्ती, कारण परत एक 20 दिवसावरती आपला गुढीपाडव्याचा मेळावा आहे. आता तिकडे जर समजा मी दांडपट्टाच फिरवणार असेल तर चाकूसुरे कशाला काढू आत्ता मी. आज मी आलोय तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा द्यायला आणि खास करून मी मोरे सरांनी आत्ताच्या परिस्थितीवरती आपल्याशी बोलावं, महाराष्ट्राशी बोलावं. मी अजूनही मी महाराष्ट्रात काही ठिकाणी मी त्यांची व्याख्यानं ठेवणार आहे. आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि राजकीय फक्त मतं मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात डोकी फोडून घेतायत, आग लावतायत आणि हे आमच्या लोकांना समजत नाहीये. मोरे सरांनी अनेक विषय आता सांगितले. रामायण काळापासून त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. सर, एक छोटीशी गोष्ट सांगतो, काळ कसा बदलला. प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेला वनवास झाला, चौदा वर्षाचा झाला, तिथून ते निघाले. बरोबर लक्ष्मण, सीतामाई सगळ्यांना घेऊन निघाले. मग दंडकारण्यात आले, नाशिकला आले. आपण मगाशी नाशिकचाही उल्लेख केलात की कोणीतरी हंटर बोलला होता ना, हंटर, तिला महाराष्ट्राची राजधानी करावी नाशिक. आजचं महाराष्ट्राचं राजकारण पाहता त्याला हंटरने फोडला असता. राजधानी नाही, आमची राजधानी, आमच्याकडे करा, आमच्याकडे करा. पण प्रभू रामचंद्र निघाले. मग ते दंडकारण्यानंतर पुढचं तुम्हाला सगळं माहिती आहे. 14 वर्ष. मग मध्ये रावण आला, मग सीतामाईला घेऊन गेला. मग प्रभू रामचंद्र आणि मग ते लक्ष्मण शोधत होते. शोधता शोधता त्यांनी ते वाली आणि सुग्रीव मिळाले आणि मग त्यांचं ते युद्ध झालं. मग पुढे हनुमान मिळाले.
हनुमानाला घेऊन ते मग तिकडे गेले आणि मग तिथे तो सेतू बांधला, सेतू बांधून ते लंकेत गेले, लंकेत गेल्यावर त्या कुंभकर्णाला मारलं, मग कुंभकर्णानंतर रावणाला मारलं, मग रावणाला मारल्यानंतर सीतामाईला घेऊन ते परत अयोध्येला 14 वर्षानंतर परत आले. मध्ये तो त्यांनी एक सेतू बांधला. हे सगळं त्यांनी 14 वर्षात केलं. आणि बांद्रा वरळी सी लिंक हा आपण 14 वर्षात बांधला. कुठे अयोध्या, कुठे दंडकारण्य, कुठे गेले, तिथून लंकेत गेले, सेतू बितू बांधून गेले, तिथून परत आले. हे सगळं 14 वर्षात घडले. ही सगळे जे काही कामं सुरू आहेत, जेवढ्या काही गोष्टी सुरू आहेत ना, मी त्याचं सविस्तर मी बोलणार 30 तारखेला आपल्याशी. या सगळ्या गोष्टींकडनं तुम्हाला गुमराह करण्यासाठी म्हणून हे जातीपातीचे विषय आणि त्याच्यानंतर हे सगळं सोशल मीडियामधनं तुमची टाळकी भडकवणे, हे जाणून बुजून उद्योग सगळे सुरू आहेत. कालच महिला दिन झाला. तो काय आपण दरवर्षी महिला दिन म्हटल्यानंतर आपण 8 मार्चला आपण साजरा करतो. काल मला एकाने छान विनोद पाठवला. एकाने ते म्हणे 21 जून हा सर्वात मोठा दिवस म्हणून समजला जातो. बरोबर ना? ते साफ झूट आहे म्हणे. 21 जून सर्वात मोठा दिवस नाहीच आहे. महिला दिन हा सर्वात मोठा दिवस आहे. कारण तो 8 मार्चला सुरू होतो आणि पुढल्या वर्षी 7 मार्चला संपतो. ज्याची लग्न झाली असेल प्रत्येकाला हे कळत असेल मी काय म्हणतोय ते. पण आपल्याकडे काय करतात, महिला दिन म्हटल्यानंतर सगळेजण भेटणार, महिला दिनाच्या शुभेच्छा. 2 पुरुष एकत्र आले तरी एकमेकांना देतात. अरे ह्याच्यात महिला कुठे आहे? मागचा पुढचा काही विचार नाही, काही नाही, आपले बस शुभेच्छा. महिला दिनाच्या शुभेच्छा आपण देतोय, परंतु एका सर्वात मोठ्या महिलेचा विसर पडून देतोय आपण. त्या व्यक्तीला विसरतोय की खरं तर महिला दिन हा दिन खरं तर जिजाऊ साहेबांच्या नावाने हा खरं तर ओळखला गेला पाहिजे. लहान असताना वडील कुठेतरी मोगलांकडे चाकरी करतायत हे ज्या मुलीला पाहवलं नाही, लग्न झाल्यानंतर आपला पती कोणाकडे तरी मोगलांकडे आहे हे ज्या मुलीला स्त्रीला पाहवलं नाही, जिने आपल्या पतीला बंड करायला लावलं, जिच्या मनात सुरुवातीपासून स्वराज्य नावाची गोष्ट ज्या महिलेच्या मातेच्या मनामध्ये होती, तिने आपल्या मुलाकडनं ते स्वराज्य घडवून आणलं. परंतु या सगळ्या इतिहासाच्या मागे एका स्त्रीचं मन होतं, एका महिलेचं मन होतं. ते आपण विसरतो. आज महाराष्ट्रामध्ये इतक्या महिला होऊन गेल्या. महाराष्ट्रात म्हणजे देशामधली पहिली डॉक्टर महिला डॉक्टर झाले त्या महिला जोशी, आनंदीबाई जोशी. आपण विचार करतो का या महिलांचा? इतक्या महिलांचं योगदान आहे. आणि खास करून महाराष्ट्रातनं म्हणजे जर समजा तुम्ही सर्वात पुढारलेल्या जर स्त्रिया म्हणून जर समजा बघितल्यात, इतिहासामध्ये काढून बघा तुम्ही, सर्वात पुढारलेल्या स्त्रिया, तुम्हाला सर्वात पुढारलेल्या स्त्रिया या महाराष्ट्रात मिळतील. नुसत्या कसल्या शुभेच्छा देतोय आपण?
त्यातनं आपण काही घेणार आहोत का? आपण काही त्यातनं विचार करणार आहोत का? आज पक्षाला 19 वर्ष पूर्ण झाली. ती 19 वर्ष आपली कशी गेली, काय गेली? आज असंख्य पक्षांना मी जे बोलतोय त्याला दृष्ट न लागू, पण असंख्य पक्षांना हा प्रश्न पडलेला आहे की अरे ह्यांचे आमदार येऊन गेले, ह्यांचे खासदारकीला एवढी मतं मिळाली, नंतर ह्यांना इतके पराभव झाले, खासदारकीला पराभव झाले, आमदारकीला पराभव झाले, तरी या पक्षामधली माणसं सगळी एकत्र कशी काय राहतात? फेरीवाले तरी असतात, आपले कष्ट काम करत असतात, कष्टाने काम करत असतात, कष्ट घेत असतात, पण हे आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना, असे फेरीवाले माझ्या पक्षात नाही, आपल्या पक्षात नाही आहेत. आज या फुटपाथवर तिकडनं कोणी डोळा मारला की त्या फुटपाथवर हे असले राजकीय फेरीवाले आपल्याला नाही उभे करायचे आहेत. आपल्याला जे बांधायचंय, आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवाले नाही होणार. पण या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून एक पक्ष, संघटना जी सगळ्या ठिकाणी आपली आहेच, पण ती मजबूत करणं जास्ती गरजेचं आहे. कालपर्यंत माझा जो गटाध्यक्ष आहे, इथपर्यंत त्याला त्याच्या घरच्यांना पण वाटलं पाहिजे की नाही, माझ्या मुलाची काळजी घेत आहेत, त्याच्याशी कोणतरी बोलतायत. आणि म्हणून पुढच्या 2 दिवसामध्ये त्याला एक आत्ता आकार दिलेला आहे. मी थोडंसं मी त्याचं एक गोष्ट लिहून आणली होती, पण ती काही अख्खी नाहीये. हे इथे सगळे जेवढे बसलेले आहेत व्यासपीठावरती, माझ्या सकट प्रत्येकाचं काम काय, तुमच्या सकट खाली आपल्या महाराष्ट्र सैनिकासकट प्रत्येकाचं काम काय असणार, आणि ते दर 15 दिवसाला तपासलं जाणार. जर महिन्या 1.5 महिन्यामध्ये असं जाणवलं, कारण त्याची यंत्रणाच मी पूर्ण लावतोय वरपासून खालपर्यंत, जर जाणवलं मला की हा पदाधिकारी, तो कोणी का असेना, जर मला त्याच्यामध्ये काम चुकारपणा जर समजा दिसला, कळलं का, तर मी त्याला पदावरती ठेवणार नाही. आत्ता सांगून ठेवतो तुम्हाला मी. त्याच्यानंतर ज्या फुटपाथवर जायचं असेल त्या फुटपाथवर जाऊन बसावं त्यांनी. परंतु ती गोष्ट याच्या पुढे ती होणार नाही. मी काल मला सांगितलं कोणीतरी, त्या दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला, आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत. म्हणजे हजर झाले नाहीत, त्यांची हजेरी घेतली. आणि मग प्रत्येकाला विचारलं, मग काय काय कारण, एक एक घरचे हे आजारी होते, ते होतं काहीतरी. बघ, त्यातल्या 5-6 जणांनी सांगितलं, साहेब कुंभला गेलो होतो. म्हटलं, गधड्यानं करता कशाला पाप? बरं, मी हेही विचारलं, आल्यावरती आंघोळ केलीच ना? हे आमच्या बाळा नांदगाव का इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले. म्हटलं हड, म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या, पूर्वीच्या काळात ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय, माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत.
हं? आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत. अहो मला माहिती आहे, मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते, हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले. कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्यात गंगेत? ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय. श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये, एक नदी. आणि आम्ही काय नदीला माता. परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या, ते काय तिकडे माता बिता म्हणत नाहीत, तरी नद्या स्वच्छ. आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये, कोणी आंघोळ करतायत, कोणी कपडे धुतायत, काय वाटेल ते चालू आहे. राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार. मग मध्ये राज कपूरांनी चित्रपट पण काढला, लोकांना वाटली झाली गंगा साफ, त्याच्यात वेगळीच गंगा. लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत. अजून पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा, सगळ्यातनं डोकी हलवा नीट. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी आता 12 तारखेला मी प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या प्रत्येकाकडे दिल्या जातील. प्रत्येक पदाधिकारी त्यांच्या ज्या टीम्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुमच्यापर्यंत येतील. सगळ्याच गोष्टी काही मला उघडपणे सांगता येणार नाहीत, येत नाहीत, येणारही नाहीत, कारण ही संघटनात्मक गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ही संघटनात्मक राहिली पाहिजे. त्याचे रिझल्ट हे निवडणुकीला आपल्याला बाहेर दिसले पाहिजेत. या दृष्टिकोनातनं ही सगळी रचना आपल्यासमोर लवकरच आणतो आहोत. मी सर्वांना परत एकदा 19 तारखेच्या 19 वर्ष झाली त्याच्या मी आपणा सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपण जमलेले सर्वजण आणि माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माझ्या महाराष्ट्र सैनिकांना मी विनंती करतो की येत्या 30 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात गुलाल उधळत आपण सर्वांनी शिवतीर्थावरती यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आदरणीय साहेब, या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की आम्ही फुटपाथवर बसणारे नाही. यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत होईल. राज्यगीत आणि राष्ट्रगीत सर्वांना विनंती आहे आपण शब्द उभं राहूयात. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी.
उन्हाच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही रक्त लागले महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. यानंतर राष्ट्रगीत. राष्ट्रगीत सुरू.